ते लोक, त्यांचं नाव काय? ते सगळ्यांना ओळखतो, म्हणजे जास्त 5-6 जणांना ओळखतो मी. गणेश एक, ज्याला ओळखतो त्यांचं नाव? गणेश एक, आणि एक रोहित आहे, अरे दिन्या आहे, रुप्या आहे, अजून एक हित्या आहे, अजून आहेत मोठे जण आहेत, पण त्यांना ओळखत नाही. एवढ्या जणांना ओळखतो. म्हणजे त्यांच्यामध्ये दादा तिथं उभा होता. दादाचं नाव काय? कल्लू दादा तिथं उभा होता. तर हा मी ओळखतो मला यो. तर ते लोक जसं मला मारत होते ते लोक जानशीत मारत होते, कारण का त्यांच्याकडे सामान होते सगळे, चाकू बिकू होतं ते लोक. तर मला खालती झुकायला मारले पण, म्हणजे दादा वाचवला, तर ह्याच्यावर पण हमला केले ते लोक. तर मी एवढं बोलणं की माझं की मी तुम्हाला बोलतोय की मला ना न्याय पाहिजे. मला लय मारले तिथं. अजून मला धमकी माझ्या घरच्यांना, मंत्रीला, पोलीस कमिशनरला, कोणाला मागणी करणार? पोलीस सगळ्यांनाच माझ्याशी प्रार्थना करा. मग आम्हाला धमकी देतात ते घरात येऊन की तू केस, आम्ही केस करायला जातो, आम्हाला धमकी देत होते की केस बीस केली तर आमच्यावर तुला जान मारून टाकल तुम्हाला. ये सर पे मार लगा है, 8 टाका लगा है, और इधर भी मारे, मुक्का मारे सब जगह पे, स्टम्प बीम सब था उनके पास. और उसमें से औरत लोग भी थे, जरा पण मैं देख नहीं पाया इतना. ह्याच्यानंतर मला काय झालं ना, तर त्यांची जिम्मेदारी, कारण का ते लोक आम्हाला लय घाबरायला लागले. कारण का माझ्या घरच्यांना पण ते लोक पकडतात, ते थांबवतात ते की तुझ्या पोराला बोल. माझ्या आईला पण पकडलेलं काल की तुझ्या पोराला बोल की केस पाठी गेला, नाहीतर तुम्हाला आम्हाला राय नाही देणार, तुम्हाला घराघरून मारणार आम्ही. ते लोक आम्हाला चाकू बिकू घेऊन येत घाबरवतात ते घरात. मेरा नाम आकाश पांडे है. उधर 2 जन का झगड़ा हो रहा था, अनिल और झुंड में झगड़ा हो रहा था लड़के लोग का. तो उधर देखा तो इसको झुका के उन लोग मार रहे थे. तो उन लोग का मेरा पहले से जमता नहीं है, तो मैं सोचा जाऊँ क्या नहीं, तो भी इसको मार रहे थे बोल के मैं चला गया खून देख के. तो उन लोग ने क्या किया, पहले से आजू बाजू में लड़के लोग खड़े ही थे, जिसका जैसे कि उन लोग का नाम है अरुण शेख, श्रीकांत पवार, संतोष सूर्यवंशी, हे सर्व पहिलेच उभे होते तिथं. जसं मी गेलो ना, मला मारायला सुरू केली त्या लोकांनीच. तू कशाला मध्ये आला, ह्याला पण द्या. मला मारायची सुरुवात केली. मग मी याला पळून टाकलं. तू भाग, पहिला ते भूत लग गयला, भाग. नाही, धमकी नाही दिली मला बोलले तुला सोडणार नाही, आता तुला भारतनगरमध्ये राहायला देणार नाही, तुला बघ आम्ही काय करणार, तू भेट आम्हाला एकट्यामध्ये, तुला दाखवतो. मी पहिला शताब्दीला गेलो, मेडिकल रिपोर्ट केली, मला 3 टाका इथे लागलेला आहे. मी चौकीमध्ये गेलो तर साहेब काय बोलले, क्रॉस केस होणार, दोघांवर केस होणार. तो ते लोकांनी काय केलं, साहेबांशी भांडण चालू केलं आणि निघून गेले. अनिल देवरे साहेब होते तिथं. अनिल देवरे साहेबांना गणेश पवारला बसून ठेवला, और आमचे पण 3 जण होते त्यांना पण बसून ठेवला की अनिल सुनंदा पवार होती, त्यांनी देवरे साहेबांची भांडण करून गणेश पवारला घेऊन गेली. तो नीट होता, तेव्हा पोलीस स्टेशनला बसला होता, तेव्हा नीट होता. अचानक त्याला इथं भूते हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये घेऊन गेला आणि त्याला ॲडमिट केलं. म्हणजे शताब्दीचा पेपर नकली होता, म्हणजे शताब्दी हॉस्पिटलचा जे रिपोर्ट होतं त्याला काय नाही लागलं ते नकली होता, म्हणून त्याला प्रायव्हेटमध्ये घेऊन गेलं. तुम्ही काय बघितलं? मग मी तर भांडणं झाले, मी काय बघितलं नव्हतं, पण मला इथं माहीत पडलं भांडणं झालेत. तर मी तिकडं माझ्या मुलीला घेऊन मी तिकडं बंजारा तांड्यामध्ये गेले, पळत गेले. मला दम लागला, याला त्रास व्हायला लागला. तर यांच्या परिवारचे शिव्या गाळी सगळं चालू होत्या. इथं हा एकटा रक्ताबंबळ झालेला, हा पळत रस्त्याने चालला होता. एवढंच बघितलं मी. अजून काय, मी आरशेप चौकीला गेले, माझी मुलगी आतमध्ये चौकीमध्ये, माझा मुलगा गेला. पोलीसवाले आरशेपचे वाकडं तर कधी बोलतात, आकाश पांडे म्हणलं का त्यांच्यासाठी झेर आहे. काय पण थोडं पण आकाश पांडे बोललं का पहिला आरशेपचे पोलीस येतात, त्यांना उचलून घेऊन जातात. माझ्या मुलांवरती खोट्या 2-3 केस खोट्याच आहेत, बाकी तर झगड्याच्या 2-3 केस आहेत. पण आरशेपवाले सूरज पांडे, आता सूरज पांडेचं काय मतलब नव्हतं. सूरज पांडे, आकाश पांडे म्हटलं का पहिले आरशेपवाले पळत येतात, कधी आईला नाही विसरत, कोणाला विसरत नाहीत, पहिला केशी करतात. म्हणजे लाईबाप नाही का, मला येत नाहीत, जेव्हा याची गरज लागेल मला येतात, तुझा मुलगा कुठं आहे, वाकडे तिकडे बोलून आरशेपवाले जातात. पण मी आरशेपच्या विरुद्ध कधी ना समाजमध्ये मोबाईलमध्ये कधी त्यांच्या विरुद्ध बोलले नाही. चला माझी मुलं पण काय चुकी करत असतील, मी त्यांना सपोर्ट कधी करत नाही. पण आता हे भांडणं आहे, आता एवढी किरकोळ भांडणं आहेत. आता हे समाजामध्ये उठतात, आमच्या मुलाला मारून टाकतील, अरे तुमची किती मोठी फौज आहे, तुम्हाला एवढी भीती का? तो काय रेपिस्ट आहे का? 10-15 मर्डर केले त्यांनी, काय केले त्यांनी? मग आरशेप चौकीने आता कंपनी, हा माझा मुलगा सुधारायला लागलाय, याला हे लोक सुधरू देत नाही. याला कुठं पण बघतात येतं नाही पाहिजे, कारण सगळ्याची पोल खोलतो यो. कोण कुठं फिरतं, कोण किती नवरे करतं, कोण कुठं काय करतो, त्यांचे पोल खोलतो. तो लोकांना त्रास होतो, तो तिकडं नाही पाहिजे. त्याचे मित्र आहे तो कधी कधी जातो तिकडं. आणि आरशेप पोलीसला मला एवढंच म्हणायचं आहे
की कधी पण तुम्ही सूरज पांडे आकाश पांडे म्हणले का पळत येता. आज माझ्या मुलाला लागलं तरी पण आक्षेपवाले वाकडं तिकडं बोलले. हा पण काय बोललं म्हणे याची बहीण याला गपचूप बाहेर घेऊन आली, बोली दवाखान्यामध्ये चल. आणि हे कंपनी 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 काय कंपनी आहे का? मी ड्रग्सचा धंदा करतो आम्ही का धंदा करतो आम्ही काय करतो का कोणाच्या मुली हे करतो आम्ही लोक काय करतो? एक कंपनी एकाने चालू केलं सगळे. मला आजच्या पोलीस चौकीला माझीच एवढं निवेदन आहे की हे कंपनी जे बोलतात त्यांच्यावरती कारवाई करावी आणि कारवाई व्हावी. बस माझ्या एवढ्या 2 गोष्टी आहे. मला काय नाही की मला इन्साफ पाहिजे. आता या भांडणाची काही गरज नाही काय नाही. आता सूरज पांडे आकाश पांडे काचाचं भांडं झालेलं आहे. लगेच फोडायला लगेच आरक्षेप चौकी पळा. काय झालं की आरक्षेप चौकी पळा म्हणजे सूरज पांडे आकाश पांडे मारून टाका तर आरक्षेप चौकी त्यामध्ये काही इंटरेस्ट घेत नाही. आता बोलले पोलीस आरक्षेप पोलीसवाले पैसे देतो त्यांचं हे घेत नाही. कधी पैसा आमचा धंदा नाही की आम्ही पोलीस चौकीला पैसे वाटू हे वाटू. आमचा आम्ही गरीब लोक आहे, अर्धी भाकरी आम्ही सुखी राहणार लोक आहे. आमच्या मुली कुठं कामाला जात नाही, आमच्या मुली कुठं काय करायला जात नाही. तुमच्या मुली एक हप्ता कुठं जातात गायब असतात ते तुम्हाला माहीत नाही. आणि सूरज आकाश पांडे दारू पितो. आता मला एवढंच आक्षेप निवेदन करते मी की सर्वांना महिला पुरुष जितके आहेत त्यांना मेडिकल करावं. आकाश पांडेचं पण मेडिकल झालं पाहिजे. कोण दारू पितो कोण बिअरच्या बाटल्या पितं काय करतं हे मला सिद्ध करून आक्षेप चौकीने द्यावं. आणि कंपनी काय हे मला सिद्ध करून पाहिजे. कंपनी काय उद्या मोठा कांड होईल. हा पोलिसांना काय हा काय कंपनी चालवतो काय करतो काय? अरे पण सच्ची आहे बघा तुम्ही. कधी या लोकांनी कारवाई केली नाही, कधी काय केलं नाही. कधी पण माझ्या मुलांवरती हमला केलाय. माझ्या मुलांनी चुकी करते. मी स्वतः आक्षेप चौकीत कोण मला बोलू शकत नाही की मी आक्षेप चौकीत जाते. या पोलिसांना स्वतः त्या पोलिसांना काय बोलते चला माझ्या मुलांनी पण चुका केली असेल म्हणून. पण नाही पण या आक्षेप पोलीस चौकीत सूरज आकाश आता सूरजच्या त्यामध्ये काय मिटत नाही. माझा मुलगा आतापर्यंत तडीपार होता. आता त्याचं 28 तारखेला तडीपार खायला झाले. आता तो कामधंद्याला झाला तरी जबरदस्त नाव टाकलं. मग तो किती % झालाय तो म्हणजे तुम्ही केलं तुम्ही चोर तुमचं शिनाजोर तुम्हाला हे दिलंय. त्या बायका सगळ्या दारू पितात. तुमचं मेडिकल करा. आक्षेपाला मेडिकल करायला पाहिजे. आणि मी कुठल्या साहेबाला पैसे देते ते पण सिद्ध झालं पाहिजे की मी लय अत्याचार सहन केलाय आक्षेप पोलिसांचा. काही लोक कारवाई करत नाही. कारवाई करायची. देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे आणि पवार साहेब त्यांना काय मागणी करणार आहे? मी त्यांना की मला इन्साफ पाहिजे आणि माझ्या मुलांची सुरक्षा पाहिजे. मला मी तीच विनंती करते आक्षेप चौकीला सगळ्या नेते लोकांना सगळं हे करते की मला सुविधा पाहिजे, माझी मुलं सुखी पाहिजे, सगळं पाहिजे. आक्षेपवाली कारवाई करा. ते दोन्ही जागी कारवाई करा. एक जागी ना. आता ते ॲडमिट करून ठेवलंय. ते आकाश पांडेवर केशी होत्या. ते बिचारी नादान बोल त्यांच्यावरती केशी होत्या आणि तुम्ही दारू पिऊन करता ते चालतं. मला हे मेडिकल पाहिजे. बायकांचं म्हणा माणसांचं म्हणा. आता तिचं नाव काय बाई माझ्या गल्लीमध्ये राहते पण ते आकाश दारू पितो बाटल्या फेकतो हे करतो. 1 नंबरची बेवडी आहे. तिला न्या तिचं मेडिकल करा. तिचं नाव काय ज्योती नाव आहे. माझ्या गल्लीत राहते. लपडा कुठे बंजार तांड्याचा आहे. तू माझ्या गल्लीमध्ये राहते आणि तू तिथं जाऊन बोलते की तू बिअर पितो बिअरच्या बाटल्या. मला हा बिअर पितो मला आक्षेप चौकटी सिद्ध करून द्यावं. नाही तर मी पण आतापर्यंत मी आवाज नाही उचलला. मी आता आवाज उचलणार. आक्षेप चौकीला माझी एवढीच विनंती आहे बस. काय नाही ते लोक पण गेलेले. मी पण गेलेली माझ्या भावासोबत. ते लोक बोलले मेडिकल करून ये. हा मेडिकल करायला गेला. मग त्याच्यानंतर तो गणेश आला. त्या लोकांनी त्याला बसून ठेवलेला. हे एवढं तो चांगलं चालत वगैरे आला. नंतर आम्हाला समजलं की तो ॲडमिट आहे हे आहे ते असं सगळं आम्हाला समजलं. पण हे टायमाला ते लोक बोलतात पोलीसवाले पैसे खातात हे करतात ते करतात. माझ्या भावावरती दर टायमाला केस झाली आहे कारण की ते पोलिसाला वाटतं हा चुकीचा आहे. पण हे टायमाला ते लोक शांत बसले कारण की ह्याला माहिती की ह्याला मार लागले ह्याला पण रक्त गेलं आहे म्हणजे ह्याची चुकी नसेल पूर्ण म्हणून ते लोक शांत बसले. ते पण सपोर्ट करतात असं नाही की नाही करतात. ते दोघं नाही ते लोक नाही करत सपोर्ट. नेहमी काय झालं की आकाश पांडे लगेच उचलतात. आकाश पांडे सूरज पांडे लगेच ते लोक उचलतात. पण ह्यावेळेस नाही उचलले कारण की ह्याला पण मार लागलाय म्हणजे त्यांना माहिती की चुकी दोघांची असेल म्हणून ते लोक उचलले नाही. ह्याला बोललेले वाटते की क्रॉस केस होईल दोघांवरती पण हा बोला आता नको आता आम्ही नाही करणार. पण नंतर आम्हाला समजलं हे लोक अशी व्हिडिओ वगैरे टाकायला लागले. आम्ही शांतच बसलेलो आम्हाला काय करायचंच नव्हतं. नंतर आम्हाला समजलं एक मीडिया वगैरे वगैरे टाकायला लागले. आणि माझा भाऊ दारू पितो. दारू वगैरे माझा भाऊ पित नाही. त्याला बेवडा बोलायला लागले. दारू पितो हे करतो. हातात बिअरची बाटली असते. मी तेच बोलते बिअरची बाटली कोण पितो दारू कोण पितो हे तुम्ही लोक सिद्ध करून दाखवा. आरशी पोलिसला पण मी हेच बोलते दारू कोण पिते ते तुम्ही स्वतः बघा सर. मेडिकल करा. पोरांचं सोडून द्या त्यांच्या घरात. पोरींचंच मेडिकल करा. तुम्हाला समजेल दारू पोरी पितात का हा पितात स्वतः तुम्हाला समजेल. भांडणामध्ये तर आम्ही नव्हतोच. पण जेव्हा आम्हाला माहीत पडलं ना आमच्या भावाला लागलंय पण आमच्या भावाने सांगितलं नाही की लागलंय म्हणून. तो खोटं बोला की मी बाईकनी पडलोय. तर जेव्हा त्यांनी खरं सांगितलं एका पोरीमुळं मारलंय त्या पोरीला पण समोर आणा. त्याला पण ती पण मीडियावर दिसली पाहिजे. ह्यांचं जसं नाव खराब होतंय ते तसं त्यांचं पण होऊ द्या. लक्ष्मी राठोड. हां ज्या पोरीमुळं भांडणं चाललंय त्या पोरीला पण आणा. तिचं पण नाव टाका बॅनरवर की या पोरीमुळं यांची दुश्मनी झाली कशामुळं झाली ते पण टाका.
आणि ह्यांना पण न्याय भेटला पाहिजे. ह्यांना पण लागले, हे माझ्या भावाला पण 8 टाके लागले. ठीक आहे, ह्यांना पण लागले, ह्यांना पण न्याय भेटली पाहिजे. माझी मी बहीण मानला होता, तर बहीण बहीण हर वर्षी आमच्या घरातच ती उठते बसते, राखी बांधते याला दरवर्षी, येते जाते. यांचं काय बहिणीचं आमच्या दोघांचं भांडणं झालं तरी ती येते घरी सोडवायला, की कशाला भांडणं करताय, कशाला तुम्ही हे करताय, म्हणून ती येते घरी सोडवायला. आमची एवढीच नम्र विनंती आहे, त्याला न्याय द्या. आम्हाला तर माहितीच नव्हता की अनिलला लागले करून. नंतर माहिती पडला 2 दिवसाच्या नंतर की ह्याला लागल्या करून. आणि फक्त कल्लूचं नाव घेता, कल्लू पोरीन लोकांना मारतो, असंच नाही मारत, ते लोक खोड काढतो करून तो असा करतो, मारतो. दरवेळेस त्यांनाच एवढं पोरी लोक एवढं भारत बंजारा तांडामध्ये कुणाला छेड नाही करत. त्यांच्याच कसे लफडे झाले 2दा. उगाचच नाव खराब करतो कल्लूचं. आणि कल्लू कसं आहे, ज्याच्यासाठी आमच्यासाठी धावतो तो आम्ही पण त्याच्यासाठी धावतात, असं नाही का नाही हे करून. आणि अनिलला एवढा लागला ते नाही दिसत, त्यांच्या पोराला लागला ते बरोबर त्याची आई बहीण सर्व बोलते का लागला, हे पोरगाला एवढा लागला, ह्याला एवढा लागला, ते नाही दिसत. फक्त बोलता आम्हाला न्याय द्या. का त्यांनी काय जानसी मारून टाकला का? नाही. माझं नाम लक्ष्मी धरमपाल. हां, तर मी अनिलची मावशी आहे. फक्त मी पण त्यांच्या पूर्ण फॅमिलीला ओळखून बसले. ते असं नाही का लफडा करते, पहिल्यापासूनच लफडा करते. फक्त आम्ही बोलते जाऊ दे करते, आमचं काय नाही मॅटर करून. हे मुलगीसाठी झाला, ते मुलगीला पण धरायचं ना, ते मुलगीचं नाव घेतलं पण नाही ते मुलगानी, फक्त याचंच नाव घेतलं की अनिलने मारला, तेवढंच बस. माझ्या एवढी विनंती आहे का यांना न्याय पाहिजे, बस, अजून काय नाही. मेरे को तो इतना मालूम नहीं, मैं बाद में आई. मेरा भाई तो कलवे से आया, इसके पहले आधा हो गया था. इसमें 2-3 जने भी नहीं थे, उन लोगों का भी नाम डाल के रखे. ये झगड़े करने वाले वो हर टाइम पे वैसे करते. ये लड़के लोग उधर आके बैठते करके, हम लोगों को गली में तो कुछ नहीं तकलीफ. वो लोग हम लोगों को बहन मानते, हम लोग उन लोगों को भाई मानते हैं. वो आते करते, वो लोग बात बीत करके चले जाते. वही लोग बोलते ये लड़के लोग दारू पीते, ये करते वो करते करके. ये लड़के लोग तो ऐसा कभी भी नहीं करते. गली में आते ना दारू पीते ना कुछ नहीं करते, आते बैठते चले जाते. मेरा छोटा बच्चा है, उसके लिए आते वो लोग, उसको उठाते करते, उसको ठंडा बिंडा दिला के उससे प्यार करके चले जाते. वो औरत लोग पी के जानबूझ के ना, ये लड़का उधर आता है ना भाई, तो उसके लिए ना वो जलते सब. क्यों बोले तो वो इधर रहता है, उधर से ये एरिया में क्यों आता है? वो जिधर एरिया में है ना वही एरिया में रहने का, दूसरे एरिया में आके भाईगिरी नहीं करने का करके वो औरत लोग सब जलते हैं. उसलिए ना वो लोग सब